मन मंदिरा गजर भक्तीचा. आपल्याला मराठी जरी येत असलं तरी प्रत्येकाशी त्याच मराठी भाषेत आपण बोलत असतो असं नव्हे. प्रत्येक व्यक्तीशी बोलण्याची भाषा आपली भिन्न असते. मुलांशी बोलताना निराळे बोलतो, बायकोशी बोलताना भाषा निराळी होते, अधिकारी वर्गाशी बोलताना तीच भाषा वापरतो. तसं सर्वांना जर अधिकार द्यायचा आहे तर सर्वांना कळेल अशी भाषा पहिल्यांदा वापरली आणि कळेल अशा शब्दातून हरिपाठातून सांगितलं. अमृतानुभवाचा मतितार्थ जरी कळला नाही तर शब्दार्थ तरी कुणालाही ज्याला मराठी येतं त्याला कळायला काहीच हरकत नाही. म्हणून का सांगितलं, 2 दिवस जी प्रस्तावना चालू आहे, भावार्थ दीपिका मी सांगितली. काय विषय आहे बरं का. भावार्थ दीपिका म्हणजे पहिली गीता हा संवाद आहे. हा संवाद आहे अर्जुनामध्ये आणि देवामध्ये झालेला संवाद आहे. अर्जुनाला मोह निर्माण झाला, त्यांनी का म्हणून विचारलं, त्यांनी कारण सांगितलं आणि त्या कारणातून पुढची गीता निर्माण झाली. पण कळणारी भाषा नाही, उपयोग नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो हा शब्द जरी गोड आहे तरी अशा भाषेत बोला की ज्याला कळेल, म्हणजे त्याचा आनंद भोगता येईल. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तामिळमध्ये बोलला तर उपयोग आहे काही, कळेल अशाच भाषेत बोललं पाहिजे ना. तसं मराठी भाषा इतकी सौंदर्यशाली आहे, त्याचं दर्शन आपल्याला ज्ञानेश्वरीत घडतं. म्हणून असं म्हणतात सर्व मराठी साहित्याचा मुकुटमणी म्हणजे ज्ञानेश्वरी. एक मत आहे सगळ्यांचं. ज्ञानेश्वर महाराजांच्या संतत्वाबद्दल भेद असेल, कोणी त्यांना संत मानतील नाही तर न मानतील, पण साहित्यातला राजा आहे हे मात्र सर्व मानतात. एक व्यक्ती देव मानणारी नव्हती, मोठी साहित्य क्षेत्रामध्ये मोठं नाव कमवलेलं. ते पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. माणसं म्हणाली की तुम्ही देव मानत नाही, मग दर्शनाला कसे गेला. ना म्हणाले माझी दृष्टी अशी आहे की या पांडुरंगाच्या चरणावर एक दिवस माऊलीचे डोकं टेकलं होतं, तुकाराम महाराज, नाथ महाराज, नामदेवराया, तेव्हा त्या चरणावर डोकं ठेवावं म्हणजे ज्ञानोबारायाच्या मस्तकाला मस्तक लागेल. कशाकरता सांगितलं हे लक्षात घ्या की त्यांना संत म्हणत नसतील, त्यांनी भिंत चालवली हे खरं मानत नसतील. कुणी मानावं असाही माझा आग्रह नाही आहे. यांना मानायचं असेल त्याने मानावं, न मानायचं त्यांनी न मानावं. काय वाद आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, नाही मान्य, नाही मान्य, नाही का. मी नव्हतो आणि प्रश्न विचारणारही नव्हतो, पण त्या काळातल्या मंडळीने ज्यांनी लिहिलं आहे त्यांना खोटं नाटं लिहायचं काहीच कारण नव्हतं. चरित्र जी होतात ती माहितीतून येतात, काही काही आख्यायिकेतून होतात. समकालीन मंडळी काय म्हणतात, हाही भाग आहे ना. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले का न गेले, वाद, शब्द वापरत नाही. काही म्हणतात हां, तेव्हा त्याच्याबद्दल आपण बोलूही नाही तोंडाने. त्या वादात मला पडायचं नाही, पण आम्ही मानतो सदैव वैकुंठ गमन केलं. मी प्रस्तावना सांगतोय. भाषा जरी भिन्न असली तरी व्यक्ती कशी एक आहे. का मी नव्हतो, तुम्ही नव्हता, जे आक्षेप घेतात तेही नव्हते. जे आक्षेप घेतात त्याच्यावर सध्याची मंडळी तेही नव्हते. पण त्या काळातले संत निळोबाराय म्हणतात, प्रयाण काळी देवे विमान पाठविले,
कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देहा घेऊनी निजदा मागेले, निळा म्हणे सकळा संता तो शविले, जय जाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयरा, जय जाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. हे निळंबार आहे. कोणी म्हणतील ते त्यांचे शिष्य होते म्हणून लिहिलं. ज्यांनी वया बुडवल्या तेही तेच लिहित आहेत. वया बुडवल्यानंतरल्या हे मोठी मोठी माणसं मानत नाहीत, पण तेच लिहित आहेत. जेणे केला हा पुरुषार्थ, धन्य तुको वा समर्थ, जळी दगडासहित वया तारियल्या जैसा आलाया, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. नाही का? निळोबारायला बाजूला काढू. आता बाबा महाराजांवर प्रेम करणारी मंडळी म्हणतील बाबा महाराज फार सुंदर सांगतात. काय दगडूशेठवाले म्हणायलाच पाहिजे, 37 वर्ष कार्यक्रम करतोय म्हणायलाच पाहिजे. काय पर्याय आहे तुम्हाला दुसरी गोष्ट? आणि नाही सांगत तर का ठेवलं? आम्ही तयार आहे की जागा घ्यायला? नाही, हा प्रश्न येईल. म्हणून जे प्रेम करतात तो भाग निराळा, पण ज्यांनी वया बुडवल्या अहो त्याचंही तेच मत. किती आश्चर्य आहे. बरं, भिन्न मत सांगतो. रामदासी संप्रदायाचे बरं का, तेही म्हणतात रंगनाथ स्वामी, जड देहा घेऊन वाणी, गेलाही ऐका वाणी. काय म्हणतात? जड देहा घेऊन वाणी, गेलाही ऐका वाणी, घट फोडोनी जनका दिकते, अनुभविते झाली माती. पुढे बघा, हा नोहे तुकया तैसा, हा नोहे तुकया तैसा, हा नोहे तुकया तैसा, घट राखोनी धरिली माती. निज रंगी रंग पहाया, न रंगाने निश्चय केला. आता मला सांगा, त्या काळचे विरोधी लोकसुद्धा तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन केले, आणि आमच्यातल्या काही काही खोडसाळ माणसांनी किंवा वारकरी संप्रदायाचं वर्चस्व सहन न झालेल्याने तुकाराम महाराजांची काय झाली असं म्हणावं. तसं ज्ञानेश्वर महाराज एक का दोन, आणि हे का नाव घेत नाही मी, फार मोठी व्यक्ती, विद्वान मंडळी, भाषा निराळी त्या अर्थी. आता मी जे काही इथे भाषेत बोलतोय ते काय घरी जाऊन प्रत्येकाशी तशीच बोलू का? नाही, ती भाषा निराळी आहे. अशोकरावशी बोलताना म्हणणं, काय अशोकराव काल कुठे दिसला नाही हो? नाही नाही हो, मी दिसला नाही म्हणलं, नव्हता असं म्हटलं नाही. मी फार तोलून मापून बोलतो. मी म्हटलं दिसला नाही. काय म्हणजे गंमत आहे. घरच्या करता अरे काय कुठे गेला होता हां असं तुमच्याशी बोलू शकेन का? नाही नाही, आता तो तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही सगळ्यांनीच मला वडिलाच्या ठिकाणी मांडलं आहे, त्यामुळे तुम्ही मान्य कराल, पण बरोबर नाही. मी कधी म्हणणार नाही तुम्ही म्हणा म्हटलं तरी, आणि घरच्यांना आहो जाओ म्हणा म्हटलं तरी म्हणणार नाही, माझ्या तोंडातूनच येणार नाही. जिथली तिथली भाषा ही भिन्न असते, हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरी सौंदर्यशाली भाषा, नमो विशदबोध विद्गदा विद्यारविंद प्रबोधा, परा प्रमेय प्रमदा विलासिया, नमो संसार तम सूर्या, अपरमित परमवीर्या, तरुण तर तूर्या. काय हो, साधं मराठीसुद्धा समजत नाही.
काय गंमत आहे, इतकी सुंदर भाषा, सौंदर्यशाली भाषा, पण अमृतानुभवामध्ये येताना एक अजून सांगतो महत्त्वाचा भाग, मागे सांगितलं आहे पुन्हा मुद्दाम सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये गीतेच्या श्लोकाला धरून निरूपण आहे. काही स्वतंत्र मतं मांडली पण मोकळीक नव्हती, आणि स्वतंत्र मत मांडण्याकरता मोकळीक नव्हती म्हणून ती मोकळीक अमृतानुभवाने दिली. कारण वरच्याला धरून खाली सांगायचं नाही, इथे स्फुरेल ते सांगायचं, इथे पटेल ते सांगायचं, इथे कळलं ते सांगायचं, तिथे आहे ते सांगायचं नाही. माझं म्हणणं कळलं का? आता गंमत कशी आहे, माझं बोलणं लक्षात येईल तुमच्या चटकन. मजा अशी आहे, अर्जुनाला मोह झाला आहे, ज्ञानेश्वर महाराजाला नाही. मोह कोणाला झाला आहे? अर्जुनाला. ज्ञानेश्वर महाराजाला नाही. पण ज्ञानेश्वर महाराजाला मोह झाला नसला तरी त्या मोहाच्या अंतरंगात उतरून मोह सांगावा लागला. म्हणजे तिथे काय मोह झाला ह्याचा अनुभव आहे का? पण कल्पना आहे मोह काय असतोय. आता सर्वदर्शी असल्या कारणाने त्याने तो विषय तितकाच, म्हणजे असा कोणी मांडलाच नाही असा मांडला. बरोबर आहे ना? अमृतानुभवामध्ये तसं काहीच नाही. ऐसे निरुपाधिके जगाची जे जनके म्या वंदिली मुळिके देव देवी. मन मंदिरा गजर भक्तीचा.